भाजपचे 3 आमदार एकाच व्यासपीठावर आले. चौथे आमदार हे कामानिमित्त बाहेर होते, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. पण तिघांनी मिळून भाजपासाठी एक मोठा प्लॅन आखलाय. नेमकं सोलापुरात काय घडलंय ते सविस्तर पाहूयात. त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. यामुळे भाजपच्या आमदारांनी आता जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांची नियोजन बैठक झाली. या बैठकीला सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख हे देखील येणार होते, पण भाजप पक्षाच्या एका बैठकीमुळे ते येऊ शकले नाहीत. या नियोजन बैठकीत बोलताना सुभाष देशमुख यांनी बाजार समिती कोणत्या परिस्थितीमध्ये जिंकायची असं सांगितलं. तसंच त्यांनी आपण विजयकुमार देशमुख यांना सोबत घेऊन लढणार असल्याचं जाहीर केलं. याप्रसंगी बोलताना सचिन कल्याण शेट्टी यांनी निवडणुकीची तयारी नियोजनबद्ध करून आम्ही ही निवडणूक जिंकणार असल्याचं सांगितलं. तसंच त्यांनी बाजार समितीवर भाजपचाच झेंडा फडकवणार असंही सांगितलं. या बैठकीत दिलीप माने गटाला सोबत घेण्यासंदर्भातील सूचना अनेकांनी केल्या. येत्या काळात दिलीप माने यांची भूमिका काय राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.